आम्ही रिचमंडला आलो सही, पण सगळ्यांना वॉशरूमला लागले. एक कनाल वॉकला आलो आहे. कनाल म्हणजे ह्यांचं गटार नाला. आणि आम्ही मंडळी निघतोय शेनंडोआ नॅशनल पार्कला. तर ॲक्च्युली प्लॅन होता 10चा, पण मोठा ग्रुप असल्यानंतर थोडं टॉलरन्स प्लस मायनस होतो, चालायचंच. तर आता 10:41 अंदाजे इकडनं 1 तास 1.5 तासाचा रस्ता आहे. मी मॅप लावला नाही अजून, मला मॅप बघावा लागेल. 1.5 तासामध्ये शेनंडोआ पोचू, म्हणजे 12:30 12:15पर्यंत. शेनंडोआला तिथे कुठलं लोकेशन आहे ते त्यांना माहिती आहे, मला नाही माहिती, कारण की प्लॅनिंग मी नाही केलं आजचं. आणि आय रिअली डोंट नो आजचा दिवस हा व्लॉग कसा जाईल. सो लेट्स सी. आय होप सगळं चांगलं मस्त भारी भन्नाट होईल. तर चला निघूया पटकन. सो या सेक्शन नंतर माझा माईक बंद झाला होता आणि आम्ही शेनंडोआच्या एंट्रीला पोचलो होतो. आणि मृणाल मला म्हणते की हे फुलमध्ये मी खूप छान दिसते. आणि मी पुढे जातो आहे आणि मी दाखवतो आहे शेनंडोआ नॅशनल पार्कचा एंट्रन्स. हा बोर्ड लागलेला आहे बेसिकली. इकडे आम्ही लोकांनी फोटो काढले आणि जास्त काही केलं नाही. जस्ट एक स्कायलाईन ड्राईव्ह आहे शेनंडोआला, सो ती इकडनं स्टार्ट होते. तर तिकडनं या दोन्ही मुलींनी फोटोज काढले आणि आम्ही पुढे निघालो. आणि इकडे मी तेच म्हणतो आहे की तिकडची ग्रीनरी खूप भारी आहे. थोडं ह्युमिड वेदर होतं आणि विच इज ॲक्च्युअली गुड. पण शेनंडोआ नॅशनल पार्क ॲज अ साईड ग्रीनरी आहे, तर तिकडे थंडावा होता, जास्त गरम नव्हतं. आणि मी मृणालला पण तेच म्हणतो आहे. सो मृणाल म्हणते की हो खूप भारी वाटतं आहे. सो असं झालं आहे ते. सो शेनंडोआ नॅशनल पार्कचा बोर्ड क्रॉस केल्यानंतर थोडंच पुढे त्याचा टोल नाका होता आणि आम्ही $30 पर कार भरले शेनंडोआ पार्क किंवा नॅशनल पार्क एंटर करायला. आणि त्यांनी आम्हाला मॅप दिला होता, आमचं बिल दिलं आणि डिटेल्ड लोकेशन्स होते तिकडे की तुम्ही कुठे थांबू शकता, कुठे वॉशरूम्स आहेत, काय काय आहेत ते. What's on your mind? Stupid laughter. I feel like a number one under the fading sun. अशा प्रकारे इकडे काहीतरी खायला आहे भाई. इथे एकतर जंगलात आपण जाऊ शकत नाही, गेलं तर मग फाईन मारणार. सो इथे असा एकदम असा फळाफळा आता करायची वार्ता आहे. खरं सुख त्याच्यातच आहे. आता जरा करून घेतो, बघतो आतमध्ये काय सुविनियर शॉपिंग काय आहे ते. सगळे मंडळी उतरलेली आहे गाडीतनं. चला आतमध्ये गिफ्ट शॉप. एक नंबर. पहिलं ते दिसलंय, नजरेस ते पडले. कुठं काळोख काय ते आतमध्ये. अरे भाई गॉगल घातले. काय खायला तर नाही, बट शेंगदाणे घेतलेत असे. बाकी तिकडे सगळं चिकन बर्गर असं सगळं होतं. शेंगदाणे फिलहाल तर शेंगदाणेच. तर गाडीत पेट्रोल भरायचं आहे आणि एक तिथे थांबू, कारण की आता वाजले 2 दुपारचे.
सो लंच पण करायचं आहे. बघू आता कुठे. भूक तर बेकार भूक लागली आता. So much later that the old narrator got tired of waiting and they had to hire a new one. What do you do, man? सो डायरेक्टली त्या शॉट नंतर डायरेक्टली रिचमंडमध्ये सगळे उतरतात आहे. तुम्ही लवकर पोचलात रे खूप. अरे टाइम झाला. मला 18 मिनटं लेट आहे. जाऊन दे, चालायचंच आता. रिचमंड फिरून घेऊया. आम्ही चाललो आहे आता व्हर्जिनिया कॅपिटलला. समोरच आहे आणि इकडे रेस्टरूम नाही. आणि रेस्टरूम सोडा, इथे माणसं पण दिसत नाहीत रस्त्यात. आम्हाला सोडलं तर अख्खा मागचं स्ट्रीट खाली आहे. भाई तुम्ही गेले कुठे? माणसं एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतात, हिला माणसंच दिसत नाही. बघा ना, सुनसान एरिया. हे 2-3 कोण फिरतात, भटके लोक कोण. भाई बाकी कोण नाही. सुकसुकाट. आता हा फ्रँकलिन का कुठला नॉर्थ 9 स्ट्रीट कुठली आहे. काही गाड्या दिसतील फक्त, एवढ्याच बस. संपल्या. लोकच नाही स्ट्रीटवर. लोकच नाही भाई. कहाँ जा रहे हैं? आम्ही रिचमंडला आलो सही, पण सगळ्यांना वॉशरूमला लागले आणि एकदम जोरात लागले. सगळे लोक प्रेशरमध्ये आहेत. सिनेरी गेली खड्ड्यात. पहिला रेस्टरूम बघा भाई कुठे. बिल्डिंग तर भारीच आहे. फायनली आम्हाला एक अर्बन फार्म हाऊस म्हणून एक जागा ती मिळाली आहे, जी ओपन आहे. एंट्री कशी आहे? हां, रेस्टरूम दिसलं. आता आम्हाला कॉफी घेतो, रेस्टरूमला जातो. सो 5000 आवर्स लेटर. तर आता कॉफी बिफी पिऊन झाले, सगळं कार्यक्रम आटपून झालेत सगळंच. आणि इकडनं 4 मिनटं वॉक काहीतरी आहे काहीतरी. तिथे जायचं आहे आता आम्हाला. 6 वाजलेत. अजून इकडनं रिचमंडवरनं रोहनोक 3 तास आहे. सो आता किती वेळ फिरायचं, काय करायचं ते बघू आता. बट फिलहाल तरी जरा का आवाज काहीतरी चाललंय. काय करायचं? जायचं कुठे आपण आता? कसलं कॅनन वर्क? सब लोग इसके पीछे जाने का, ऐसा है क्या? ऐसा क्यों तेरे पीछे क्यों जाने का सब लोग? क्या रे, बस मैप है इसलिए. मैप पढ़ना आते है क्या? आता है. एक कनाल वॉकला आलोय. कनाल म्हणजे ह्यांचं गटार नाला. तो कलर बघा. बेकार फ्लॉप. याच्यामध्ये काय घंटा बोटिंग करणार याच्या आईला. तिथे बोट पण उभी आहे. नाल्यामध्ये बोटिंग कोण करते यार? रिव्हरफ्रंट कनाल क्रूज. ही क्रूज अशा प्रकारे ती बोट आलेली आहे. गटारात त्या माणसं पण अशी बसलेत अशी. शी यार, कसलं बकवास आहे भाई. सगळे लोक बघतात आहे आपल्याकडे. त्यात 2-3 देशी लोक पण होते. काय हे बाई, काय हा प्रकार? आम्ही इकडे आलोय. मेमेंट पार्क म्हणून एक आहे इकडे रिचमंडला तिकडे. कारण की डाऊनटाऊन तर पूर्णच म्हणतात ना मेस झालेलं. तर आता इकडे बघतो आतमध्ये, कारण की हे पण 7ला बंद होतं पार्क. यायला एवढं लवकर बंद करतात.
जाऊन दे. आणि इकडे आता आतमध्ये काय जापनीज गार्डन दिसतंय. बघू आता एंट्री मिळेल का नाही, कारण की 7ला 5 मिनिटात आणि एंट्री मिळाली तर बरं आहे. ते इटालियन आणि जापनीज गार्डन दाखवत आहे. एवढंच कुठे आहे बट गार्डन कुठे आहे? हेच असलं पाहिजे. आणि हे काय पूर्ण त्या साईडला कुठे? हे जापनीज गार्डन आहे. हे गुलाबाचं फुल आहेत. हे बघ ना. हे बस हे जापनीज गार्डन आहे का? अच्छा असं का? 2 दगड, 2 गुलाबाची झाडं आणि हे काहीतरी आहे. हे काहीतरी आहे विषय. लॅव्हेंडर कलर, सदाफुली. हे कुठले कुठले फुलं आहेत. आणि असं खाली असं आहे असं. ठीक आहे, चालायचंच. अशा प्रकारे 5 मिनिटात गार्डन काहीच बघितलं नाही. गेलो, एक फोटो काढला आणि आता बघू नेक्स्ट स्पॉट काय म्हणतात आहे, काय डिसाईड करत आहे पब्लिक. हिला टायमिंग चुकीचा निवडला रिचमंडला यायचा. काय झालं? कर 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 कर. Muchas gracias, afición. Este para vosotros. अशी चालू असतात 5 धंदे. माय बॅड. वरची ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. सो दिस इज द व्ह्यू पॉईंट. खाली खाई आहे. सो दिस इज द लिमिट. इकडे असं डायरेक्ट डीप आहे खाली आणि हा व्ह्यू पॉईंट आहे. सन डायरेक्टली समोर येतो आहे म्हणून बिल्डिंग इतक्या क्लिअर दिसत नाही. तसं सगळं सिल्हूट दिसतो आहे बिल्डिंगचा. बट इट इज व्हॉट इट इज मित्रांनो. इट इज व्हॉट इट इज. बारीक सारीक गोष्टींना महत्त्व कसं द्यायचं इकडनं शिकायचं. आणि एकटीच बसली आहे पुस्तक वाचत. ते हसते आहे माझ्याकडे बघून. वाचून घ्या कोणाला वाचायचं असेल तर. हिस्टॉरिक शॉको व्हॅली, शॉकोई वॉटेवर. त्याला वाचायचं वाचून घ्या थांबून पॉज करून. भाई एक चले निकल रही है. काय झालंय काय रिचमंडला आज? जिथे जातोय तिथे पोपट होतोय. आम्ही आयदर द डे चूज जो केला आहे तो रॉंग केला आहे किंवा रॉंग डे चूज केला आहे. दिवसच रॉंग चूज केला आहे आम्ही लोकांनी. चालायचं. Waking up last night, walking down the line. It's never enough. I can't get it out of my head. Falling asleep instead. It's a long way down at the speed of sound. Oh my love, what's on your mind? रेस्टॉरंटचं नाव काय आहे? कडिलिशियस. करिलिशियस. हां. वा 9 वाजलेत आणि 9 वाजलेत आणि पोचलो आहे आम्ही करिलिशियसला. गाडीची चावी ठेवली मी. माईक वर्किंग आहे ना? हां नशीब. तर करिलिशियसला पोचलो आहे आणि कुठे आहे रेस्टॉरंट? आय थिंक सो आतमध्ये तिथे कुठेतरी आहे रेस्टॉरंट. सो रेस्टॉरंट 10ला बंद होतं. वियर्ड टायमिंग्स. करिलिशियस कॅफे कुठे आहे? हां ना हे बरं आहे.
पास्ता पण आहे इथे. अरे हे एक नंबर आहे फूड कोर्ट आणि करिलिशियस दिसले समोर. हिमालयन किचन असं आहे काय. ओके हे करिलिशियस आहे. वी हॅव मल्टिपल थिंग्स टू ऑर्डर ओव्हर हिअर. आपण फिरू आधी चला. थाई पण आहे. थाई पण आहे इकडे. बघून येऊ चल काय आहे. हे चांगली जागा आहे. ही बेस्ट जागा आहे. थँक्यू सलोनी चांगली जागा निवडल्याबद्दल. थँक्यू सो मच. अरे अरे खरंच बोलते बाई. सरकॅझम कशाला असेल. साक्षी शाउट आउट भाई. काय आहे बट मैजल स्ट्रीट फूड लॅटिन अमेरिकन. बोल पण आहे. सुशी पण आहे. चायनीज थाय सगळे. चायनीज थाय अमेरिकन सगळे. आईस्क्रीम पण आहे खायला. लॉलीपॉप चिकन मोमोज चिल्ली हा काहीतरी बोल खातो आहे. आणि अशा प्रकारे डिनर करून घेऊ. आता डायरेक्ट खाऊन घेतो. एअर आउट. भूक लागली खूप. ओके डिनर कार्यक्रम आटपला. आता डायरेक्ट रोहनोक. डायरेक्ट घरी. 10 वाजल्या डॉट. आणि हे मार्केट जे आहे फूड कोर्ट जे काय ते बंद झालं आहे. वेळेचे बाई पक्के ते लोक. 10ला बंद. आपल्याकडे 10ला पीक टाईम असतो खायला प्यायला. असो पण आता डायरेक्ट घरी भाई. आता कमी व्लॉग बिग करत बसत नाही. रस्ते बिस्ते काय काळोख काय कंप्लीट. आता ट्रान्झिशन ब्रेक पण झाला आहे. काळोख पडलं आहे पूर्णपणे. आणि आता डायरेक्ट घरी. चलो आता घरी जाऊन भेटूया.